मुंबईतील पवई परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। पवईतील आर स्टुडिओत एका व्यक्तीनं 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। ऑडिशनसाठी आलेल्या या सर्व मुलांना डांबून ठेवण्यात आलं होतं। या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावरती दाखल झाले आणि मुलांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू झाला। मिळालेल्या माहितीनुसार या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आरोपी रोहित आर्या यानं पोलिसांवर गोळीबार केला होता। त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल एक राऊंड गोळी झाडली। या गोळीबारात आरोपी रोहित आर्या गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला। नेमकं काय घडलं होतं हे सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवईतील आर स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आरोपी रोहित आर्या यानं मुलांना बोलावून घेतलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून या स्टुडिओत ऑडिशन सुरू होते। गुरुवारी दुपारच्या सुमारास या आरोपीनं सर्व मुलांना डांबून ठेवत ओलीस ठेवलं। दररोज दुपारी ऑडिशन दरम्यान मुलं जेवणाच्या वेळी बाहेर यायची। गुरुवारी जेव्हा मुलं बाहेर आली नाहीत तेव्हा चिंता वाढली। दरम्यान रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये तो मुलांना ओलीस ठेवत असल्याचा दावा केला। यानंतर पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला। मुंबईतील पवई पोलिसांनी सांगितलंय की गुरुवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास आम्हाला एक फोन आला आणि सांगितलं की एका व्यक्तीनं लहान मुलांना ओलीस ठेवलंय। ही माहिती मिळताच पोलिसांच्या टीमनं तात्काळ प्रतिसाद दिला। ज्या व्यक्तीनं मुलांना ओलीस ठेवलं होतं त्याच्यासोबत आम्ही चर्चा केली आहे आणि त्याच्यासोबतच काही पोलिसांनी बाथरूम मधून स्टुडिओत प्रवेश करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे। पोलिसांनी आरोपीसोबत चर्चा केली, मात्र आरोपीनं पोलिसांच्या दिशेनं गोळी झाडली। यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल एक राऊंड गोळी झाडली। या गोळीबारात आरोपी रोहित आर्या गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला। या स्टुडिओतून 17 मुलं, एक वरिष्ठ नागरिक आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे। असे एकूण 19 व्यक्ती होते ज्यांची सुटका करण्यात आली आहे। आरोपीकडे एअरगन आणि केमिकल आढळून आलेले आहेत। आरोपी हा एकटाच होता, त्याच्यासोबत कुणीही नव्हतं असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे।